तर इथे मी घेतलेला आहे मिसळ बनवण्यासाठी सुकं खोबरं आहे, एक कांदा घेतलेला आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आहे लसूण 4-5 पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर सुका मसाला आपण कोणताही बाहेरचा घेणार नाही आहे, त्याच्यासाठी आपण सुका मसाला जो आहे म्हणजे जो गरम मसाला जो आपण बोलतो मिसळ मसाला, तो घरीच बनवणार आहोत। तर तो त्यासाठी मी घेतले 2 मोठे चमचे धणे, 1.5 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा जिरे, थोडीशी 1 तुकडा दालचिनी, लवंग आणि काळी मिरी असं घेतलेलं आहे। आणि इथे घेतलेले आहेत स्वच्छ मोड आलेली मटकी आहे। ही मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चांगले त्याला मोड आलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असे मोड आले आहेत। आता आपण स्टार्ट करूया। ते इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे। ही याची मोठीवालीच कढई मी इथे घेतलेली आहे। त्याच्यात आता मी थोडंसं 1 चमचाभर तेल टाकणार आहे। थोडंसं आपण तेल टाकू। तेल चांगलं गरम झालं का आपण त्याच्यात घालणार आहोत ही मोहरी। थोडीशी मोहरी चांगली तडतडली की आपण जो एक कांदा कापून घेतलेला होता तो आपण घेणार आहोत, टाकणार आहोत त्याच्यात। त्यानंतर जे लसूण घेतलेलं होतं 2-3 कट करून लसूण टाकणार एक साईडला, म्हणजे एक साईडला लसूण ही चांगले तळून होते आणि कांदा व्यवस्थित तळला जाईल। व्यवस्थित आपण तळून घेऊया। कांदा आता व्यवस्थित आपला परतून झालेला आहे। आता त्याच्यात आपण घालणार आहोत जी आपण मटकी घेतलेली आहे, ही मटकी घालून घेऊया। थोडीशी परतून घेऊया। गॅस एकदम स्लो केलेला आहे। त्याच्याबरोबर आपण इथे घालणार आहोत थोडंसं मीठ, थोडंसं धने, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, व्यवस्थित मिक्स करून आता मी 1 ग्लास साधं पाणी घेतलेलं आहे ते याच्यात ऍड करते। अजून 1 ग्लास लागेल, जितका आपल्याला मिसळचा रस्सा जास्त लागेल, जास्त पाहिजे असेल तेवढं आपण पाणी घालूया। टोटल 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि गॅस आता मीडियम केलेला आहे। मीडियम ह्याच्यावर आपण ह्याच्यावर झाकण देऊ आणि 15-20 मिनिटं आपण व्यवस्थित मटकी शिजून घेऊया। मटकी इथे शिजत ठेवलेली आहे आणि इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। जे आपण अख्खे मसाले घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊ। बघा, हे आता हे मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, हे आपण मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊ। ह्याचाच आपण गरम मसाला बनवणार आहे, ह्याच मसाल्यांचा। आपण कोणताही बाहेरचा मसाला ह्याच्यात मिसळचा मसाला ॲड करणार नाही आहे, त्यामुळे खरपूस असे व्यवस्थित भाजून घेऊया। आणि ह्या मसाल्यामध्ये तीळ आणि खसखस टाकल्यामुळे एक मसाल्याला वेगळीच अशी चव येते। हे मसाले आपला व्यवस्थित आता भाजून झालेला आहे आणि इथे मटकीला सुद्धा व्यवस्थित उकळी आलेली आहे। ही बघा, तुम्ही बघू शकता। तर हे आपण मसाले काढून घेऊया। मसाले भाजून झालेले आहेत। आता मसाले आपले भाजून झालेले आहेत। आता मी हे जे आपण खोबऱ्याचे जे तुकडे केलेले ते भाजून घेऊया। आणि सर्व मसाले आणि खोबरं वगैरे मी सुकच भाजून घेते, ते अजिबात तेल टाकलेला नाहीये। खोबऱ्याचे हे तुकडे व्यवस्थित आपण भाजून घेऊ।
इथे खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण जो एक मोठा कांदा घेतलेला आहे तोही असाच भाजून घेऊया. इथे कांदा आपण भाजत ठेवलेला आहे आणि आपली मटकी इथे पूर्ण शिजलेली आहे. म्हणजे थोडीशी मतलब 80% अशी शिजवायची आहे. थोडीशी आपल्याला कच्ची ठेवायची आहे, म्हणजे पूर्ण शिजून नाही द्यायची. आणि गॅस बंद करते आणि पाणी भरपूर आहे. ज्याप्रमाणे आपल्याला तरी लागते रसाला पाहिजे असेल तेवढा आपण तेवढा पाणी ठेवावं. इथे कांदा भाजत आहे. तिथपर्यंत हे जे आपण मसाले भाजून घेतलेले आहेत ते मी मिक्सरला वाटून घेते. आता कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. चांगला ब्राऊन झालेला आहे. कांदाही मी सुक्काच भाजून घेतलेला आहे. आता कांदा थंड झाला की खोबरं आणि कांदा आपण मिक्सरला वाटून घेऊया. आणि हे अख्खे खडे जे मसाले होते त्याचा हा मी मसाला बनवलेला आहे. हा बघा, आणि इतका सुगंध अरोमा ह्याचा इतका सुंदर येतोय ना, खूपच मस्त असा अरोमा येतो. मसाला व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यात घालणार आहोत काश्मीरी लाल मिर्च पावडर. त्याच्यानंतर आता आपण हे घालणार आहोत त्याच्यामध्ये लाल मसाला जो आपण साठवणुकीचा आहे तो. हळद ऑलरेडी आपण घातलेली आहे आणि मीठ ही आपण मटकी शिजवताना घातलेलं होतं, पण त्याप्रमाणे मीठ जरा बेतानेच घालू. मीठ ही टाकून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ही जी मटकी आपण हे केलेली होती बॉईल, ती सर्व घालून घेणार आहोत. मटकीला चांगला मसाला आपण लावून घेऊया. मसाला आता व्यवस्थित लागलेला आहे मटकीला. आता आपण जो हे पाणी टाकलं होतं हे गरमच आहे. मटकी शिजवताना तोच आपण ह्याच्यात ॲड करूया. सुंदर असा कलर आलेला आहे बघा. कसा तवंग आलेला आहे एकदम. कलर एकदम असा झणझणीत दिसत आहे. आणि आता हा आपण जो मसाला केलेला आहे त्यातला अर्धा मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि ह्याला चांगली अशी एक उकळी काढून घेऊ. चांगली 10 मिनिटं आपण व्यवस्थित ह्याला उकळू देऊ. कलरवरून बघू शकता किती झणझणीत अशी मिसळ आपली तयार होत आहे. 10 मिनिटं उकळी आलेली आहे आपण ह्याला मटकी टाकून. आणि बघा तुम्ही बघू शकता अशी झणझणीत एकदम कलरच कसा दिसतो, एकदम झणझणीत अशी मिसळ आपली रेडी आहे. त्याच्यावर आपण घालूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकलेली आहे वरून थोडीशी गार्निशिंगसाठी. आणि तुम्हाला दाखवते मी तेव्हा कशी झालेली आहे. हे बघा, तर मस्त अशी मटकीची मिसळ रेडी आहे. मिसळ प्लेट रेडी झालेली आहे. झणझणीत अशी मिसळ आणि त्याच्यावर टाकलेलं आहे फरसाण बरोबर कांदा आणि एक लिंबूची फोड. ती मस्त दिसत आहे. तर आम्ही मिसळ पाव खातो, तुम्ही या खायला.